स्वच्छता असे जिथे आरोग्य वसे तेथे स्वच्छता हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. स्वच्छता म्हणजे आपले शरीर, मन व परिसर स्वच्छ ठेवणे. स्वच्छता ही एक चांगली सवय आहे जी आपल्या जीवनाची गुणवत्ता वाढवते. आपल्यासाठी पाणी व अन्न जसे महत्त्वाचे आहे तशी स्वच्छता महत्त्वाची आहे. चराचरात वास करणारी गुरु विद्याशक्ती आणि याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, वंदनीय गुरुजनवर्ग आणि माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, मी भावजी दत्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पौज आज मी तुम्हा सर्वांना स्वच्छतेचे महत्त्व या विषयाला धरून दोन शब्द सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. तरी ते तुम्ही शांततेने ऐकाल अशी मी आशा बाळगतो. असे म्हणतात की जिथे स्वच्छता नसते तिथे देव वास करतो. स्वच्छता हा आपल्या असे म्हणतात की जेथे स्वच्छता नसते तेथे देव वास करतो. स्वच्छता हा आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा गुण आहे. आपण सर्वांनी नियमित दात घासले पाहिजे, अंघोळ केली पाहिजे, आपले घर स्वच्छ ठेवले पाहिजे. हे सर्व निरोगी व शांतीपूर्वक जीवन जगण्यासाठी गरजेचे आहे. आपण व्यक्तिगत स्वच्छता इतकेच नव्हे तर आपल्या घराची, गावाची व देशाची स्वच्छता करणे गरजेचे आहे. घरातील, परिसरातील कचरा हा कचरा पेटीत टाकायला हवा. शोष खड्ड्याचा वापर करायला हवा. कारण जर आपण अस्वच्छता ठेवली तर अनेक प्रकारची रोगराई सर्वत्र पसरेल. आपले घर, परिसर स्वच्छ असेल तर आपले मनही प्रसन्न राहते. आजार पडण्याचे प्रमाण कमी होते. आपले वेळ, पैसे वाचले जातात. आई, बाबा व शिक्षक यांनी लहानपणापासूनच मुलांना स्वच्छतेची सवय लावायला हवी. वैयक्तिक स्वच्छतेबरोबर मुलांना सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व पटवून द्यायला हवे. स्वच्छ भारत अभियान हे भारताच्या स्वच्छतेसाठी सुरू करण्यात आलेले राष्ट्रीय स्तरावरील अभियान आहे. या अभियानाचा उद्देश गाव, शहर, रस्ते या ठिकाणी स्वच्छता ठेवणे हा आहे. या अभियानातून स्वच्छतेचे महत्त्व सर्व लोकांना पटले आहे. लोकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण झाली आहे. अनेक थोर मोठ्यांनी व गाडगे बाबासारख्या संतांनी स्वच्छतेचा आग्रह धरला. स्वच्छता हा स्वस्थ व सुखी जीवनाचा आवश्यक भाग आहे. स्वच्छता हे फक्त सरकारचे काम नाही तर ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आपण स्वच्छ भारत, निरोगी भारत, विकसित भारत हे नेहमी लक्षात ठेवायला हवे. आपल्या देशाचे नाव संपूर्ण विश्वात उंचावण्यासाठी स्वच्छतेसारख्या जबाबदारीच्या कार्यात प्रत्येकाने आपला वाटा उचलायला हवा. तरच मग भारत देश स्वच्छ व सुंदर बनेल. स्वच्छता ही सेवा अभियान दरवर्षी 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये साजरा केला जातो. पण मला असे वाटते की या कालावधी बरोबरच घरातील प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेचे पालन करून हा दिवस रोजच साजरा करायला हवा. शेवटी मला असं वाटते की संत गाडगे बाबांनी पाहिलेल्या स्वप्नाप्रमाणे स्वच्छतेचे देश विकासाचे स्वप्न पाहून, नित्यांची धडपड ठेवून, संतांचे विचार घेऊन देशाला, राष्ट्राला बनवून महान, देशाला, राष्ट्राला बनवून महान. म्हणूनच म्हणतो मित्र हो, एक कदम स्वच्छते की ओर. एवढे बोलून माझे दोन शब्द इथेच थांबवतो. जय हिंद, जय भारत. बोला भारत माता की जय. धन्यवाद. बोला